हॅलो. तर आज मी दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात महत्त्वाचा गोड पदार्थ बनवत आहे आणि तो म्हणजे करंजी. तर आमच्याकडे म्हणजे आईकडे आणि सासरी तिकडे पिठीचे करंजी बनवतात. आमच्याकडे सगळीकडे तीच बनवली जाते. पण ते खूप किचकट आहे असं मला वाटतं आणि लेंदी पण. म्हणून मग मी हे शॉर्टकट आज सारण बनवलं ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर काही नाही, मी खोबरं घेतलं इथे, सुकं खोबरं, ते छान भाजून घेतलं. नंतर तुपामध्ये 1 वाटी कणिक भाजून घेतली आणि छोट्या वाटीने रवासुद्धा भाजून घेतला. मिश्रण छान सगळं थंड झाल्यावर सगळं एकत्र करून घेतलं. त्यामध्ये वेलची पूड आणि पिठी साखर घालून सगळं मिश्रण एकजीव केलं आणि मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकले. सो आवडीप्रमाणे तुम्ही गोड आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. सो छान मिश्रण आपलं रेडी सारण. सो त्यानंतर करंज्या करायला बसलो. आईंनी पुरी लाटून दिली आणि मी एक एक करून सगळ्या करंज्या भरून घेतल्या. साचा आहे त्यामुळे सोप्या पद्धतीने पटकन करंज्या तयार होतात आणि एकसारख्या दिसतात. करंजीची पुरी म्हणजेच वरची जी पारी आहे ती मी रव्याची बनवली होती. रवा घेतला, त्यामध्ये गरम तुपाचं मोहन घातलं आणि पीठ सकाळीच मळून ठेवलं होतं आणि छान अशा करंज्या आपल्या तयार आहेत. एक एक करून सगळ्यात तळून घेतल्या आणि खुसखुशीत करंज्या रेडी. हे सारण भरून खरंच खूप टेस्टी करंजी रेडी झाली. तर ह्या वेळेला करंजी फर्स्ट स्टेप टू लास्ट स्टेपपर्यंत मी स्वतः बनवली. त्याचं समाधान होतं आणि ती सगळ्यांना आवडली याचा आनंदसुद्धा. त्यानंतर घरातली सगळी छोटी मोठी कामं केली आणि दिवसाचा शेवट हा पावसाने झाला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.